नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभाग बघा शिपाई या पदाचा आपण अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राची भूमी खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बघा, महाराष्ट्राची भूमी खालीलपैकी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, महाराष्ट्राची भूमी बघा बेसॉल्ट या खडकापासून बनलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कोल्हापूर बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, कोल्हापूर बघा हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, कर्नाळा बघा हे पक्षी अभयारण्य आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, कर्नाळा बघा हे पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, शेती हा व्यवसाय पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? बघा, शेती हा व्यवसाय खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, शेती बघा हा व्यवसाय प्राथमिक व्यवसाय या प्रकारामध्ये मोडणारा या ठिकाणी व्यवसाय आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी पारित झालेला कायदा आहे? वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा पारित झालेला तो कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, सन 1972 या वर्षी बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन हा कायदा बघा पारित झाला होता। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्र राज्यामधला बघा अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, गडचिरोली बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अतिपूर्वेकडचा तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, विशाळगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो किल्ला? बघा, विशाळगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, विशाळगड बघा हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, नोंदणी व मुद्रांक विभाग बघा या विभागाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नोंदणी व मुद्रांक विभाग बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील, नोंदणी व मुद्रांक विभाग यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, अरुणाचल प्रदेश या बघा अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा, अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा, इटानगर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी या राज्याची राजधानी आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा नोंदणी व मुद्रांक विभाग बघा आपल्याकडे बघा 8000 प्रश्नाचं बघा अतिसंभाव्य एक PDF आहे, त्यामध्ये बघा आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामध्ये बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 बघा, चंबळ ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा, चंबळ ही नदी खालीलपैकी कोणत्या राज्यामधून वाहणारी नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यामधून बघा प्रामुख्याने चंबळ नदी ही वाहत असते। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतामध्ये विचारले सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? बघा, भारतामध्ये सर्वात जास्त कॉफीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा, कर्नाटक या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वाधिक बघा कॉफीचं उत्पादन हे
होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। भरतपूर बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे जे की बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14 बघा, नुनमती तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नुनमती हा तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील। नुनमती बघा हा तेल शुद्धीकरण बघा कारखाना जो की आसाम या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओणम हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो? बघा ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। ओणम हा सण बघा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अभ्रकाचे बघा सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अभ्रकाचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, अभ्रकाचे बघा सर्वात जास्त बघा साठे हे आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय कृषी बघा संशोधन परिषद म्हणजेच ICAR बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा भारतीय कृषी बघा संशोधन परिषद बघा या ठिकाणी नवी दिल्ली, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 18 बघा, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? बघा सोने सोने बघा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा AU सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुपारी या पिकाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये? सुपारी बघा या पिकाचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? बघा सुपारी या पिकाचं सर्वाधिक बघा उत्पादन हे त्रिपुरा या राज्यामध्ये होत असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये? इंदिरा गांधी बघा आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील। दिल्ली या ठिकाणी बघा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, एअर इंडिया बघा हवाई वाहतूक संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी? बघा एअर इंडिया बघा हवाई वाहतूक संस्था बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा परीक्षेमध्ये बघा मागील परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। सन 1953 या वर्षी बघा एअर इंडिया बघा हवाई वाहतूक संस्था यांची स्थापना सन 1953 या वर्षी झालेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उडान या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? बघा उडान बघा ही एक योजना आहे, या योजनेची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील। सन 2017 या वर्षापासून बघा उडान या योजनेची सुरुवात ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक 23 बघा, कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने? बघा कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील। कोकणी बघा ही भाषा गोवा या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत या ठिकाणी बघा देशाच्या आग्नेयेस खालीलपैकी कोणतं राष्ट्र? भारत देशाच्या आग्नेय दिशेस खालीलपैकी कोणतं राष्ट्र आहे? बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता। बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा इंडोनेशिया देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राधानगरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा राधानगरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचे राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती कोण होते जे मिसाईल मॅन म्हणून बघा खालीलपैकी कोणते राष्ट्रपती हे ओळखले जातात? बघा मिसाईल मॅन म्हणजे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना बघा मिसाईल मॅन या ठिकाणी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते? भारतामध्ये बघा विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक C राहील। क्षेत्रफळाच्या बघा दृष्टीने राजस्थान बघा या राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे ते राज्य आहे।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय संविधानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय संविधानाचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे या ठिकाणी जनक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक चौथा बघा, जगामध्ये विचारले जगातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं? बघा जगामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता माउंट एव्हरेस्ट. बघा हे जगामधल्या या ठिकाणी सर्वात उंच ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले पहिल्या महिला पंतप्रधान खालीलपैकी बघा भारतामधल्या पहिल्या महिला पंतप्रधान खालीलपैकी कोण होत्या? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी इंदिरा गांधी भारतामधल्या पहिल्या महिला या ठिकाणी पंतप्रधान होत्या. प्रश्न क्रमांक 6 बघा, UN बघा युनायटेड नेशन्स बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? UN युनायटेड नेशन्स बघा यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा न्यूयॉर्क बघा या ठिकाणी युनायटेड नेशन्स यांचं या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सौरमालेमध्ये विचारले सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता? बघा सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी राहील, बुध हा ग्रह सर्वात लहान या ठिकाणी ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताचा बघा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता? बघा भारताचा राष्ट्रीय प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा वाघ हा बघा या ठिकाणी भारताचा बघा या ठिकाणी राष्ट्रीय प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, यांची रचनाकार खालीलपैकी बघा जनगण मन बघा हे भारताचं राष्ट्रगीत आहे, यांचे रचनाकार खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी राहील, रवींद्रनाथ टागोर बघा या ठिकाणी जनगण मन बघा भारताच्या या ठिकाणी राष्ट्रगीत या ठिकाणी रचनाकार आहेत. प्रश्न क्रमांक बघा 10 बघा, लोकसभा बघा लोकसभेचे बघा सदस्य यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? लोकसभेचे बघा सदस्य यांचा कार्यकाळ खालीलपैकी किती वर्षांचा असतो? बघा लोकसभेचे बघा सदस्य यांचा कार्यकाळ या ठिकाणी 5 बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, 5 वर्ष या ठिकाणी कार्यकाळ असतो. प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतामधल्या सर्वात मोठा बघा भारतामध्ये सर्वात मोठी नदी खालीलपैकी सर्वात मोठी नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा गंगा बघा ही नदी भारतामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी नदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले पहिले बघा नोबेल पारितोषिक विजेते खालीलपैकी बघा भारतामध्ये पहिले नोबेल बघा पारितोषिक विजेते खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इस्रो बघा इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बघा इस्रोची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा सन 1969 या वर्षी बघा इस्रोची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये बघा सर्वात प्रथम रेल्वेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झाली? भारतामध्ये बघा सर्वात प्रथम रेल्वेला सुरुवात खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झालेली आहे? बघा मुंबई ते ठाणे बघा हा भारतामध्ये या ठिकाणी पहिला लोहमार्ग आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा, भारतामध्ये बघा सर्वात मोठा सागरी किनारा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला लाभला? बघा भारतामध्ये बघा सर्वात मोठा सागरी किनारा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला लाभलेला आहे? सर्वात मोठा बघा सागरी किनारा हा गुजरात या ठिकाणी या राज्याला लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामध्ये विचारले सर्वोच्च न्यायालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा दिल्ली या ठिकाणी बघा सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ऑलिम्पिक खेळ दर किती वर्षांनी घेतले जातात? ऑलिम्पिकचे खेळ बघा दर किती वर्षांनी घेतले जातात? बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक बघा सी राहील, ऑलिम्पिकचे बघा दर खेळ बघा हे दर या ठिकाणी 4 वर्षांनी ऑलिम्पिकचे या ठिकाणी खेळ हे घेतले जातात. प्रश्न क्रमांक 19 बघा, चंद्रावर बघा पाय ठेवणारा पहिला माणूस खालीलपैकी वा चंद्रावर बघा पाय ठेवणारा पहिला मनुष्य खालीलपैकी कोण आहे? बघा नील आर्मस्ट्रॉंग बघा चंद्रावर या ठिकाणी पाय ठेवणारे या ठिकाणी पहिले या ठिकाणी मानव आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेतीसाठी बघा प्रसिद्ध असलेले हरित क्रांती जनक खालीलपैकी कोण होते? बघा हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोण होते?
बघा हरित क्रांतीचे बघा जनक तर MS स्वामीनाथन बघा हे भारताच्या बघा हरित क्रांतीचे जनक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जल जीवन मिशन खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले? बघा जल जीवन मिशन कोणत्या वर्षी सुरू झालेलं आहे? बघा सन 2019 बघा या वर्षी जल जीवन मिशन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधले पहिले IIM खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये स्थापन करण्यात आले? बघा भारतामधले पहिले IIM कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आले? तर अहमदाबाद शहर या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा 28 बघा फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिवस हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24 बघा भारताचे बघा राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं? बघा भारताचं राष्ट्रीय फूल खालीलपैकी कोणतं आहे? बघा कमळ बघा हे भारताचं या ठिकाणी राष्ट्रीय फूल आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले सर्वात प्रथम महिला राष्ट्रपती खालीलपैकी बघा भारतामध्ये विचारले सर्वात प्रथम महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण होत्या? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा नोंदणी व मुद्रांक विभाग आपल्याकडे बघा 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला खरंच PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न बघा हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे.